श्रीराम मित्रांनो, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉगमध्ये. तर पाहू शकता मी जे आहे आता संध्याकाळी मस्त वेगळ्या अशा आमच्या गावाच्या बाजूचं समृद्धी रोडवरती आलेले आहे. इथून जे आहे ते सगळं प्लेस दिसतं. इकडून पण पाहू शकता. इकडे जे आहे ते समोर पूर्ण हिरवगार आहे आणि इकडे जे आहे ते सनसेट आहे. इकडे जे आहे ते पडलेले समजा. आणि काय मेन गोष्ट काय माहिती का, मला जेव्हा पण घरी असताना मी बोर होतो समजा संध्याकाळच्या वेळेला आम्ही सगळे मित्र वगैरे जे आहे ते आम्ही या रोडला येऊन बसत असतो. इकडे पाहू शकता एवढं भारी सुंदर असं वातावरण आहे. आणि या इकडे आम्ही बसत असतो म्हणजे इकडं पाहू शकता. इकडं आमचं गाव जेव्हा पण आम्हाला बोर होतं ना आमच्या गावातल्या मित्रांना, तेव्हा म्हणजे आमचा भेटण्याचा पण हाच आहे. आणि आम्ही बड्डे वगैरे काही सेलिब्रेशन केला समजा काही म्हणजे ते येऊन करत असतो आम्ही, कारण की वातावरण इतकं भारी नाही यार. काय सांगतो मला. इकडं पाहू शकता हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्धी महामार्ग आहे, त्यांचं नाव त्यांना दिलेलं आहे. आणि आमच्या गावाच्या बाजूला जे आहे ते सगळं पाहू शकतो. सगळीकडं डोंगर आहे आणि इकडं पण डोंगर आहे, इकडं पण डोंगर आहे, इकडं पण डोंगर आहे. आणि इकडं हा सनसेट म्हणजे सनसेट बी भारी आहे. आणि इकडं पाहू शकतो. इकडं आमची चंद्रयामाडीची 5 स्टार. म्हणजे आम्हाला जे आहे ते सगळीकडून जे आहे ते वातावरण भारी आहे. मला या व्हिडिओमधून एकच गोष्ट सांगायची आहे की प्रत्येकाला जे आहे ते काही ना काहीतरी टेन्शन आहे, डिप्रेशन आहे. आता प्रत्येकजण जे आहे ते मला म्हणत असतं की भाऊ डिप्रेशन आहे, टेन्शन आहे, ताणतणाव आहे. अरे या जगामध्ये कोणाला टेन्शन नाही, कोणाला डिप्रेशन नाही. ते सगळ्याला मी या गोष्टीमध्ये आणि खास करून आपले जेवढे पण तरुण पोरे समजा माझे इच्छे तुमचे इच्छे, तर या गोष्टीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की घरी जाऊन जे आहे ते आपल्या आईबापाच्या चेहऱ्याकडे पहा. आपला बाप जे आहे ते दिवसेंदिवस आता वयस्कर होत चालला आहे, म्हातारा होत चालला आहे, ना की तरुण होत चालला आहे. तरुण तर तू होत चालला आहे मित्रा, कारण की देवाने तुला जे आहे ते तरुण बनवलं आहे आता. कारण की आईबापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ज्या आईबापानं तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसली कमी नाही पडून दिली, आता त्याच आईबापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला झटायचं आहे. आणि लवकरात लवकर आईबापाचे स्वप्न कसे पूर्ण होतील या गोष्टीसाठी प्रयत्न करायचा आहे. आणि माझं तर एकच म्हणणं आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुठलंच मोठं मोटिवेशन आपल्या मुलासाठी किंवा नसू शकतं राव. कारण की आपल्या आईबापासाठी आणि आईबापापेक्षा मोठं आपल्या मुलासाठी कोणतीच गोष्ट या जगात नाही. बाकी आजच्या दिवसासाठी इथंच थांबतो. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.